मंडळी, आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा। ये जो सरकार है, ये जो कर रही है, ये बहुत सालों से कर रही है और हमने देखा है कि ये लोग बस सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं। सरकार नाव घेतंय सीतेच्या पतीचं, पण काम मात्र करतंय नीताच्या पतीचं। मित्रांनो, दिल्लीच्या जंतर मंतरवर जेव्हा हे शब्द उच्चारले गेले तेव्हा सोशल मीडियावर जणू काही एक भूकंप झाला। एका बाजूला टाळ्यांचा कडकडाट झाला तर दुसऱ्या बाजूला धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत हजारो लोकांनी ट्रोलिंगचं वादळ उभं केलं। पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कोणत्याही एका नेत्याच्या किंवा कॉमेडियनच्या समर्थनासाठी नाही आणि त्यांच्या विरोधासाठी नाही। आज आपण त्या पडद्यामागच्या वास्तवाचा शोध घेणार आहोत, जो तुमच्या आणि आमच्या डोळ्यांवरून अंधश्रद्धेची पट्टी ओढून नेतो। पण खरी गोची इथेच संपत नाही। या वादाच्या मागे एक असा छुपा अजेंडा आहे जो ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। काय आहे तो अजेंडा? का याच वक्तव्यावर एक एवढा मोठा गदारोळ माजला? चला आज अगदी सविस्तरपणे आणि कोणताही पडदा न ठेवता बघूया। तर झालं असं की दिल्लीच्या जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं। त्यांच्या या आंदोलनाचा तो 19वा दिवस होता। एका बाजूला त्यांच्या प्रकृतीची चिंता संपूर्ण देशाला लागलेली असताना विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सेलिब्रिटी तिथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचत होते। याच आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी तिथे एंट्री होते एका प्रसिद्ध आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या स्टँड अप कॉमेडियनची, म्हणजे कुणाल कामराची। तिथे उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना कुणाल कामराने थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला। त्याने आपल्या खास उपरोधिक शैलीत म्हटलं की हे सरकार गेल्या अनेक वर्षांपासून एकच गोष्ट करतंय, ते म्हणजे सीतेच्या पतीचं नाव घेतं पण काम मात्र नीताच्या पतीचं करतं। आता इथे सीतेचे पती म्हणजे भगवान श्रीराम आणि नीताचे पती म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी, हा संदर्भ उघड होता। या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या अभिजित दिपके आणि इतर लोकांनी टाळ्या वाजवल्या। पण हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला तसा नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला। अनेकांनी आरोप केले की एका पवित्र आणि धार्मिक संदर्भाचा वापर करून भगवान श्रीरामांचा अपमान करण्यात आलाय। सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला। एक बाजू कामराच्या विरोधात उभी राहिली तर दुसरी बाजू याला निव्वळ एक राजकीय उपरोध मानून समर्थन करू लागली। आता इथे सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की जेव्हा एखाद्या गंभीर आंदोलनाचा मंच असतो तिथे अशा प्रकारच्या वक्तव्यांची गरज असते का? काही नेटकऱ्यांनी तर थेट प्रश्न उपस्थित केला की बाबांनो, हे आंदोलन शिक्षण क्षेत्र आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरून सुरू आहे, जिथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। मग तिथे या धार्मिक संदर्भाचा आणि राजकीय चिखलफेकीचा काय संबंध? पण या नाण्याच्या दोन बाजू आहेत। एका बाजूला दावा केला गेला की सीजेपीच्या मंचावरून याआधीही जय श्रीराम घोषणेवर आक्षेप घेतला गेला होता आणि आता पुन्हा एकदा जाणीवपूर्वक हा वाद उकरून काढण्यात आला आहे। तर दुसऱ्या बाजूला लोकांनी म्हटलं की हा फक्त सरकारवर आणि कॉर्पोरेट राजकारणी अभद्र युतीवर केलेला एक धारदार राजकीय प्रहार आहे। यात देवाचा कोणताही अपमान नाही। पण मित्रांनो, इथेच एक मोठा ट्विस्ट येतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो। आपण जेव्हा सोशल मीडियावरील या वादाच्या खोलात जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपली ट्रोलिंग आर्मी नेमकी कधी जागी होते आणि कधी कुंभकर्णी झोपेत जाते। आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्या देशात धार्मिक भावना खरंच दुखावतात की त्या फक्त स्वतःच्या सोयीनुसार वापरल्या जातात। आज जे लोक सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्याचा ढोल बळवत आहेत त्यांना मला अतिशय नम्रतेने पण थेट काही प्रश्न विचारायचे आहेत। जेव्हा अयोध्येच्या भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरामध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाल्याची बातमी समोर येते, जेव्हा खाटूश्याम मंदिरामध्ये चोरी होते, जेव्हा साक्षात माता वैष्णोदेवीच्या दरबारात चोऱ्या झाल्याच्या घटना घडतात, जेव्हा बीफ आणि गाईचं मांस एक्सपोर्ट केलं जातं भारतातून, तेव्हा हे हिंदूंचे रक्षक आणि धर्म बुडाल्याची ओरड करणारे ट्रोलर्स नेमके कुठून मरून गेलेले असतात। तेव्हा यांच्या धार्मिक भावनांना धक्का लागत नाही का?
साक्षात देवाच्या घरात मंदिराच्या गर्भगृहाच्या पैशांवर जेव्हा चोर डल्ला मारतात तेव्हा एकाही ट्रोलरचा कीबोर्ड चालत नाही का? तिथे हिंदूंची बदनामी करतोय किंवा धर्माचा अपमान होतोय असं यांना का वाटत नाही? चला, हे तर चोऱ्यांचं झालं. आणखी एक अत्यंत संतापजनक प्रकार मी तुम्हाला सांगते. कदाचित तुम्ही सोशल मीडियावर तो प्रकार पाहिलाच असेल. काही दिवसांपूर्वी एका राजकीय रॅलीमध्ये साक्षात प्रभू हनुमानाचे सोंग घेतलेल्या एका माणसाला रस्त्यावर नाचवलं गेलं. इतकंच नाही तर त्यांच्या हातात बीजेपीचा झेंडा देऊन नाचवलं गेलं. तर एका ठिकाणी हनुमानाची आकृती असलेला पतंग बनवून तो हवेत उडवला गेला. तो पण आपल्या विश्वगुरूंनी उडवला. त्याच्यानंतर तो माहिती कापला गेला असेल, पायाखाली तुडवला गेला असेल. मला सांगा, जेव्हा साक्षात रुद्र अवतार हनुमंताला एका राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी रस्त्यावर नाचवलं जातं, पतंग बनवून हवेत उडवला जातो, तेव्हा या ट्रोलर्सचे डोळे फुटले होते का? तेव्हा यांच्या भावनांना सूज का आली नाही? यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आजच्या काळात धार्मिक भावना दुखावणं हा एक अत्यंत सोयीचा बिझनेस झालाय. जर वक्तव्य विरोधी विचारसरणीच्या माणसाने केलं असेल, जसं की कुणाल कामरा, तर ते थेट देवाचा अपमान ठरतं. पण जर स्वतःच्याच कंपूतील लोकांनी देवाचा बाजार मांडला, देवाच्या नावाने रॅल्या काढल्या, चोऱ्या केल्या, घोटाळे केले, तर ती सोयीस्कर तिथे मौन बाळगलं जातं. आपल्याला कोणत्याही कुणाल कामराचं समर्थन करायचं नाहीये आणि त्याचा अवाजवी विरोधही करायचा नाहीये. तो एक कॉमेडियन आहे, तो आपली मतं मांडत राहील, पण विचार आपल्याला करायचा आहे सामान्य जनतेला. आपण एका अशा चक्रव्यूहात अडकलो आहोत जिथे मूळ प्रश्न बाजूला राहतात. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, सोनम वांगचुक यांचे उपोषण, देशातील बेरोजगारी आणि महागाई यावर चर्चा, हे सगळं करण्याऐवजी संपूर्ण मीडिया आणि सोशल मीडिया एका वाक्यावरून एकमेकांचे गळे कापायला निघतो. आपण कधी विचार करणार आहोत की देव हा एवढा कमजोर असू शकतो का की कोणाच्या एका वाक्याने किंवा उपरोधाने त्याचा अपमान होईल? साक्षात ब्रह्मांड नायक श्रीराम किंवा संकटमोचन हनुमान कोणाच्या एका वक्तव्याने लयाला जातील का? मुळीच नाही. पण देवाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांची दुकानदारी मात्र नक्की धोक्यात येते. म्हणून हा सगळा गोंधळ घातला जातो. तर मित्रांनो, जाता जाता फक्त एवढंच म्हणेन, अंधभक्तीच्या आणि सोयीच्या ट्रोलिंगच्या पलीकडे जाऊन बघायला शिका. जर आवाज उठवायचाच असेल तर मंदिरातील चोऱ्यांवर उठवा, देवाचा राजकीय रॅलीत होणाऱ्या अपमानावर उठवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या देशातील ज्वलंत प्रश्नांवर उठवा. फक्त एका कॉमेडियनच्या वक्तव्यावर पेटून उठण्यापेक्षा जेव्हा देशातील शिक्षण व्यवस्था आणि तरुणांचं भविष्य धोक्यात असतं तेव्हा पेटून उठायला शिका. कारण देव मंदिरात सुरक्षित आहे, पण माणसाचं इथलं जगणं सुरक्षित ठेवणं हे आपल्याच हातात आहे. तुम्हाला काय वाटतं? कुणाल कामराच्या वक्तव्यावरून झालेला हा वाद योग्य आहे की यामागचा ट्रोलर्सचा दुटप्पीपणा चुकीचा आहे? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. मला तुमची प्रत्येक कमेंट वाचायला नक्कीच आवडेल. जर हा डोळे उघडणारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल ग्रुप्सवर नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सडेतोड आणि निष्पक्ष विश्लेषणासाठी पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. सावधान राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.